श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, आज वार आहे सोमवार आणि हा श्रावण महिन्यातील दुसरा सोमवार आहे. तर पहा, 5 ऑगस्टपासून श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि श्रावण महिना हा भगवान शिवशंकरांना समर्पित आहे. म्हणूनच या महिन्यामध्ये भगवान शिवशंकर आणि माता पार्वती यांची विशेष अशी पूजा केली जाते. श्रावणी सोमवारी जर आपण मनोभावे शिवशंकरांची पूजा केली तर आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. तर पहा, सोमवारच्या दिवशी भगवान शिवशंकरांच्या पिंडीवरती जलाभिषेक, रुद्राभिषेक सुद्धा केला जातो. या दिवशी भगवान शिवशंकरांची विधिवत पूजा करून आपल्याला शिवामूठ तीळ ही अर्पण करायचे आहे. तर पहा, श्रावण महिन्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक सोमवारी विविध प्रकारचे धान्य हे शिवामूठ म्हणून भगवान शिवशंकरांच्या पिंडीवरती अर्पण केले जाते. या दिवशी शिवतत्व हे नेहमीपेक्षा जास्त प्रमाणामध्ये जागृत अवस्थेमध्ये असते. म्हणूनच या दिवशी भगवान शिवशंकरांची विधिवत पूजा अर्चा करून, व्रत करून त्यांची काही उपाय देखील आपल्याला करायचे आहेत. आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे. आपल्याला संध्याकाळी कापूरसोबत ही एक वस्तू जाळायची आहे. ही वस्तू जर आपण कापूरसोबत जाळली तर आपल्या घराला कोणत्याही प्रकारचा वास्तुदोष लागलेला असेल, काही नकारात्मकता असेल, शत्रुपीडा असेल, त्याचबरोबर काही संकट, अडचणी, दोष जर आपल्या घराला लागलेले असतील तर ते सुद्धा दूर होऊन जातील. 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन जाईल आणि व्यक्तीच्या सर्व इच्छा मनोकामना ह्या पूर्ण होतील. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय कसा करायचा आहे याबद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही कुठेही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. आणि त्याचबरोबर कमेंट्समध्ये ओम नमः शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम असे लिहायला अजिबात विसरू नका. तर बघा, देवांना प्रसन्न करण्यासाठी हिंदू धर्मामध्ये वेगवेगळ्या पूजा अर्चा केल्या जातात आणि ह्या पूजा अर्चा करत असताना आपण आरती देखील करत असतो. आणि आरतीमध्ये आपल्या सर्वांना माहीत आहे की सर्वात महत्त्वाचा घटक वापरला जातो तो म्हणजे कापूर. असं सांगितलं जातं की कापूर वापरल्यामुळं देवी देवता प्रसन्न होतात. आपल्या घरातील नकारात्मक शक्ती दूर करण्यासाठी कापूर हा अगदी महत्त्वाचा घटक मानला जातो. त्याचबरोबर घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होतो आणि कापूर वापरल्यामुळे घरामध्ये जे सूक्ष्म जीवजंतू असतो त्यांचे सुद्धा नाश होऊन जातो. आपल्या घरातील वास्तुदोष, नकारात्मकता यासारख्या गोष्टी ज्या आहेत त्या सुद्धा नष्ट होऊन जातात आणि आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी ही नांदू लागते. आणि त्यामुळेच आपल्याला हा जो उपाय आहे ना तर तो करायचा आहे. आता पहा, हा उपाय आपल्याला कधी करायचा आहे तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी 6 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत करायचा आहे. आता पहा, प्रत्येकालाच शक्य नसतं, पण ज्यांना शक्य आहे तर त्यांनी 6 ते 9 वाजेपर्यंत हा उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे. कारण बघा, ही जी वेळ आहे ना तर ही वेळ घरामध्ये लक्ष्मी प्रवेश करण्याची आहे आणि ह्या वेळेमध्ये आपण जे काही उपाय करतो तर ते खूप प्रभावी ठरले जातात. तर पहा, हा उपाय ज्यांना शक्य आहे त्यांनी 9 वाजेपर्यंत करा. ज्यांना शक्य नाही त्यांनी रात्री 12 वाजेपर्यंत हा उपाय जर केला तरीसुद्धा चालेल. तर पहा, आपल्याला हा उपाय का करायचा आहे? आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी निर्माण होण्यासाठी. जर आपल्या घरामध्ये सतत वाद, विवाद, कलह, भांडणं यासारख्या गोष्टी होत असतील, आपल्या घरामध्ये सतत आजारपण असेल, एक व्यक्ती आजारी पडली की लगेच दुसरी व्यक्ती आजारी पडली की लगेच तिसरी, असं हे आजारपण असेल आणि आपला जो पैसा आहे तर तो सर्व आजारपणातच निघून जात असेल, घरामध्ये सतत वादविवाद निर्माण होत आहे, आई मुलाची भांडणं, नवरा बायकोची भांडणं, मुलांची आईची भांडणं यासारख्या सर्व गोष्टी ज्या आहेत तर त्या दूर करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्या घरामध्ये जर सतत भांडणं, क्लेश, कलह असेल तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही टिकून राहत नाही, ती आपल्या घरातून काढता पाय घेते.
आणि पहा, खूप कष्ट मेहनत करत असतो, परंतु आपल्याला योग्य मोबदला हा प्राप्त होत नसतो. तर अशा वेळी ह्या कष्टाला, मेहनतीला आपल्या नशिबाची साथ मिळणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं असतं. आणि त्याचबरोबर आपल्या घरातील जी मुलं आहेत तर ती खूप हट्टीपणा करतात, चिडचिडेपणा करतात, ऐकत नाही आणि मुलांना बरेचसे नजर दोष देखील लागत असतात. त्याचबरोबर घराला देखील नजर दोष हे लागले जातात. म्हणून या सर्व समस्या दूर करण्यासाठी आपल्याला संध्याकाळी हा उपाय करायचा आहे. तर पहा, आपल्याला काय करायचं आहे. तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक मातीची पंती घ्यायची आहे किंवा तुमच्याकडे कापूर जाळायचं भांड असेल ते घेतलं तरी सुद्धा चालेल. हा उपाय आपल्याला देवघरासमोर करायचा आहे, त्यामुळे सर्वप्रथम देवघरामध्ये तुम्हाला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, अगरबत्ती धूप लावायची आहे, आसन टाकायचं आहे, त्यावरती बसायचं आहे आणि त्यानंतर हा उपाय करायचा आहे. आता पहा, आपल्याला एक मातीचं भांड म्हणजे एक मातीची पंती घ्यायची आहे, त्यामध्ये तुम्हाला एक मूठभर पिवळी मोहरी घ्यायची आहे. आता तुमच्याकडे पिवळी मोहरी नसेल तर तुम्ही मूठभर तांदूळ टाकले तरी सुद्धा चालेल. तर या पिवळ्या मोहरीवरती किंवा तांदळावरती तुम्हाला 2 अखंड लवंगा ठेवायच्या आहेत. ह्या लवंगा तुम्हाला पुढे फूल असणाऱ्या आणि अखंड घ्यायच्या आहे, कुठे तुटले फुटलेल्या घ्यायच्या नाही. त्यानंतर तुम्हाला 5 भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत. जर तुमच्याकडे भीमसेनी कापूर नसेल तर जो साधा कापूर आहे तो तुम्ही घेऊ शकता, परंतु तुम्ही उपाय करण्यासाठी भीमसेनी कापूरच वापरत जा. आता तुमच्याकडे सध्या नसेल तर तुम्ही घरामध्ये हा कापूर नक्की आणून ठेवा. हा कापूर खूप महत्त्वाचा मानला जातो. त्यानंतर तुम्हाला एक दालचिनीचा छोटा तुकडा त्यावरती ठेवायचा आहे. वास्तुशास्त्रामध्ये असं सांगितलं जातं की जर आपण दालचिनी जी आहे तर ती सोमवारच्या दिवशी घरामध्ये जाळली तर घरामध्ये सुख, शांती, समृद्धी ही नांदत असते. आणि आज श्रावण महिन्यातील दुसरा सोमवार आहे आणि हा कापूर जो आहे तर तो तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. तर पहा, हे कापराचं भांड जे आहे तुम्हाला एका ताटामध्ये घ्यायचं आहे. आता पहा, हा कापूर तुम्ही देवघरामध्ये प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला कंटिन्यू महामृत्युंजय मंत्र हा म्हणायचा आहे. जर तुम्हाला म्हणणं शक्य नसेल तर तुम्ही टीव्हीवर, यूट्यूबवर हा मंत्र जो आहे तर तो लावून देऊ शकता आणि अशा पद्धतीने तुम्ही हे जोपर्यंत कापूर जळत आहे तोपर्यंत कंटिन्यू तुम्हाला हा महामृत्युंजय मंत्र म्हणायचा आहे. आणि पहा, जोपर्यंत कापूर जळत आहे तोपर्यंत तुम्हाला हे भांड घरामध्ये सुद्धा फिरवायचं आहे. संपूर्ण घरामध्ये तुम्हाला हे भांड फिरवायचं आहे. त्यानंतर तुम्हाला मुख्य दरवाजावरती घेऊन जायचं आहे. मुख्य दरवाजावरून सुद्धा हे भांड तुम्हाला फिरवून घ्यायचं आहे आणि पुन्हा आपल्या देवघरामध्ये नेऊन ठेवायचं आहे. असं केल्याने आपल्या घरामध्ये जे काही वास्तुदोष असतील, नकारात्मकता असेल, वाईट शक्ती असेल, शत्रुपीडा असेल ती सर्व नष्ट होऊन जाते. त्याचबरोबर घरामध्ये जी काही अलक्ष्मी आहे ती घराच्या बाहेर निघून जाते आणि लक्ष्मी घरामध्ये प्रवेश करते. आपल्या सर्व समस्या दूर होतात आणि आपल्या कुटुंबाची प्रगती व्हायला सुरुवात होते. आता पहा, या भांड्यात शांत झाल्यानंतर यामध्ये काही वस्तू जर तशाच राहिल्या तर त्या तुम्हाला एखाद्या मोठ्या झाडाच्या खाली नेऊन टाकायचा आहे किंवा मग तुम्ही त्या निर्मल्यामध्ये सुद्धा टाकून देऊ शकता. आता पहा, दुसरा जो उपाय आहे तर तो तुम्हाला जर तुमचं कोणतंही महत्त्वाचं काम हे पूर्ण होत नसेल किंवा तुम्ही एखादा इंटरव्ह्यू करण्यासाठी जात असाल किंवा तुम्हाला एखादी महत्त्वाची डील करण्यासाठी जायचं आहे तर तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला एक हातरुमाल म्हणजे तुम्ही जो हातरुमाल वापरता त्यामध्ये तुम्हाला 2 कापराच्या वड्या बांधून त्यात तो कापुराचा रुमाल तो तुम्हाला तुमच्या खिशामध्ये ठेवायचा आहे. असं केल्याने कोणत्याही प्रकारची नकारात्मकता, राहू केतूचा प्रभाव आपल्यावरती पडत नाही आणि आपण जे काम करण्यासाठी जात आहोत त्या कामामध्ये आपल्याला यश प्राप्त होत. तर पहा, तुम्ही जर छोट्या कामासाठी जरी बाहेर गेले तरी सुद्धा तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर पहा, हा उपाय करून पहा, तुम्हाला याचा जो काही रिझल्ट आहे तो नक्की जाणवेल. आणि त्याचबरोबर बघा, जर तुमच्या घरावरती खूप मोठं कर्ज झालेलं आहे किंवा घरामध्ये खूप आजारपण वाढलेलं आहे, तुमच्या घरामध्ये सतत भांडणं होत आहे, तर तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला 1 चिमूटभर तांदूळ घ्यायचे आहेत आणि ते 1 कपभर पाण्यामध्ये टाकून हे पाणी तुम्हाला तुमच्या घरामध्ये ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असं म्हणत पूर्ण श्रावण महिना शिंपडायचा आहे. असं केल्याने आपल्या घरातील नकारात्मकता बाहेर निघून जाते. घरामध्ये सुख, शांती, समृद्धी निर्माण होते. दारिद्र्य, आजारपण, अडचण, कर्ज हे सुद्धा दूर होते. तर हा एक साधा आणि सोपा उपाय देखील तुम्ही करू शकता. तर चला, इथेच थांबवते. माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओ सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.